नमस्कार. 48व्या संस्कार व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी मी आनंद गानू तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. 26 नोव्हेंबर 26/11 ही तारीख आणि या तारखेशी दोन खूप महत्त्वाच्या घटना संबंधित आहेत, जोडलेल्या आहेत. त्यापैकी एक घटना आहे जी 75 वर्षापूर्वी घडली, जेव्हा आपण संविधानाचा स्वीकार केला, ज्याच्यामध्ये आपण व्यक्ती म्हणून कसं जगावं, नागरिक म्हणून समाजामध्ये कसं वावरावं, एकमेकांशी कसं वागावं, बोलावं, ह्याचा विचार केला होता. ह्याबद्दल काही मूल्य होती, काही तत्त्व होती आणि ती आपण त्याप्रमाणे वागण्याची आपण प्रतिज्ञा केली. दुसरी घटना होती जी 16 वर्षापूर्वी घडली, जी घटना आपल्या सगळ्यांच्याच स्मृतिपटलावर कायमची कोरली गेलेली आहे. ती घटना म्हणजे मुंबईवरती झालेला दहशतवादी हल्ला. मी मुद्दामून अशी विनंती करत नाही की आपण आदरांजलीसाठी 1 मिनिट उभं राहू. याचं कारण असं आहे की हे करत असताना दरवेळेला आपण त्या जखमेवरची खपली काढतो, ते रक्त भळभळा व्हायला लागतं, पण ते तेवढ्यापुरतंच राहतं. तर ती आदरांजली तेव्हा होईल जेव्हा आपण ज्या चुकांमुळे त्या घटना घडल्या त्या चुका परत न होऊ देण्याची प्रतिज्ञा करू. ते ह्या दोन घटनांचं फक्त स्मरण करूया. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की पहिली घटना जी 75 वर्षापूर्वी घडली ती खरं म्हणजे इतिहासातली घटना आहे तसं बघायला गेलं तर. दुसरी घटना आहे ती 16 वर्षापूर्वी घडली. पण दुसरी घटना ज्याच्यामुळे घडली ते म्हणजे पहिली घटना जेव्हा घडली तेव्हा आपण जे ठरवलं होतं त्याचा पडलेला आपल्याला विसर. तर हा जेव्हा आपल्याला इतिहासाचा विसर पडतो तेव्हा आपण ज्या चुका करतो त्या चुकांमुळे मोजावी लागणारी किंमत ही खूप भयंकर असते. आणि म्हणून इतिहासाचा अभ्यास करणं महत्त्वाचं असतं. इतिहासाचा अभ्यास म्हणजे काय, तर आपण सण सणावळ्यांची उजळणी करायची, सगळ्यांची नावं लक्षात ठेवायची, घटनांचा क्रम लक्षात ठेवायचा असं नाही, तर इतिहास आपल्याला रोज भेटत असतो. मग वेडात मराठी वीर दौडले साथेसारखी गाणी असतील किंवा काही वस्तू असतील किंवा त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे काही वास्तू असतील. खूपदा काय होतं की आपण या ज्या वास्तू असतात ह्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, त्यांच्याबद्दल आपण तितके जागरूक नसतो, तितके संवेदनशील नसतो आणि त्यामुळे त्या वास्तू आपल्याला इतिहासातल्या ज्या घटना सांगतायत, ज्या संस्कृतीशी आपली नाळ जोडलेली आहे असं आपल्याला ओरडून ओरडून सांगतायत, त्याकडे आपलं कधीतरी दुर्लक्ष होतं. उदाहरण द्यायचं झालं तर शनिवारवाड्याची झालेली भग्नावस्था हे आपल्याला आपल्याच संस्कृतीबद्दल आपल्याला किती अनास्था असू शकते ह्याचं एक प्रतीक आहे. तर हे होऊ नये आणि ह्या वास्तू जपल्या जाव्यात, त्यामधून मिळणारा संदेश लोकांपर्यंत पोचावा, शिकवण पोचावी, यासाठी काही माणसं आपलं आयुष्य वेचत असतात, त्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात आणि आपल्याला इतिहासात डोकावता यावं म्हणून या सगळ्या वस्तूंचं आणि वास्तूंचं संवर्धन आणि जतन करत असतात. आणि अशीच एक व्यक्ती आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेली आहे, प्राध्यापक डॉक्टर सूरज पंडित. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि जस्ट गंमत म्हणून सांगतो की हे करणं किती अवघड असू शकतं त्याचं एक नुसतं उदाहरण देतो. आज आपण जेव्हा घरी जाऊ तेव्हा आपली जी लास्ट डॉक्टरची अपॉइंटमेंट असेल ना, 1 महिन्याभरापूर्वीची वगैरे, त्याची फाईल उघडूया आणि त्याच्यावरच्या प्रिस्क्रिप्शनमधल्या सगळ्या औषधांची नावं आपल्याला छाती ठोकपणे सांगता येतील का, एवढं आपण फक्त बघूया. आपण जी लिपी रोज वापरतो, जे शब्द रोज आपण वापरतो, लिहितो, तेच शब्द एका महिन्यानंतर वाचणं आपल्यालाच इतकं कठीण असतं. तर जी लिपी आपल्याला माहीतच नाही, जी लिपी आपल्या वापरात नाही, त्या लिपीचा अभ्यास करायचा, ते शब्द शोधायचे, त्याचे संदर्भ शोधायचे, मग त्याचे शिलालेख, ताम्रपट, भुर्जपत्र ती शोधायची आणि ते धागेदोरे एकमेकांशी जोडून एक सबंध चित्र तयार करायचं की जेणेकरून आपल्याला त्या वस्तूचं आणि संस्कृतीचं आणि वास्तूचं आकलन होईल. ही गोष्ट किती गुंतागुंतीची असू शकते ह्याचा फक्त आपण विचारच केलेला बरा. तर सरांचं आपण स्वागत केलेलंच आहे, तर आपण नेहमीप्रमाणे ध्वजगीताने सुरुवात करणार आहोत, पण त्यापूर्वी मी सरांना विनंती करतो की त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा आणि व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. यानंतर मी मनवा राजवाडे हिला विनंती करतो की तिने ध्वजगीत सादर करावं.
हॅलो. अखिल हिंदू विजय ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. अखिल हिंदू विजय ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. या ध्वजासची त्या काली रोविती पराक्रमशाली. रामचंद्र लंकेवरती वधूनि रावणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. करीत जय सिकंदर स्वारी चंद्रगुप्त ग्रीकान् मारी. हिंदुकुश शिखरी चढला जिंकुनी रणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. रक्षणी ध्वजाच्या याची शालिवाहनाने साची. उडविली शंकाची शकले समरित्या क्षणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. हाणिले हुसकिता जेथे होणासे विक्रमादित्य. हाची घुमवी मंदोसरच्या त्या रणांगणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. जय जय हिंदू सम्राटे अश्वमेध केले मोठे. करीत पुढती गेला हाची विजय घोषणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. उगवुनी सूड हिंदूंचा मदमैथुनी मुस्लिमांचा. शिवराय रायगडी करीती वीरपूजना ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. ध्वजाची धरुनी दिल्लीला वीर भाऊ गेला. मुसलमीन तख्ता फोडी हाणुनी घणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. आंग्ल दैत्य तोची आला सिंधुतून निघाली गाला. बुडविला सिंधू तची त्याही करुणी कंदना ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. अखिल हिंदू विजय ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. हॅलो. येस, धन्यवाद मनवा. सरांची थोडक्यात ओळख करून देतो. थोडक्यात अशासाठी कारण ते संशोधन कार्य त्यांचं इतकं मोठं आहे की सगळ्या गोष्टी सांगितलं तर त्याचा आवाका खूपच वाढत जाईल. तर थोडक्यात अगदी त्यांची ओळख करून देतो. सर गेली 22पेक्षा जास्त वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत प्राध्यापक म्हणून. आणि सध्या ते पार्ल्याच्या साठे कॉलेजमध्ये म्हणजे साठे महाविद्यालयामध्ये व्हाईस प्रिन्सिपल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. सरांची जवळजवळ 9 पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झाली आहेत. त्याचबरोबर 60 रिसर्च पेपर्स
म्हणजे शोधपत्रिका ज्याला आपण म्हणतो त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याचबरोबर सरांना वॅलोनिया ब्रुसेल्सची फेलोशिपसुद्धा मिळालेली आहे एका रिसर्च प्रोजेक्टसाठी. युनेस्कोने आत्ताच सिल्क रोड्स याच्यावरती एक पुस्तक प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये सिल्क रोड्सवरची जी महत्त्वाची शहरं आहेत त्या शहरांबद्दलच्या माहिती असणारी काही आर्टिकल्स होते, काही निबंध होते. तर त्याच्यामध्ये मुंबईवरचा जो एक रिसर्च आर्टिकल जे आहे त्याच्यामध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे. त्याचबरोबर MMRDAचं काम चालू म्हणजे आपल्या मुंबई मेट्रोचं जेव्हा काम चालू होतं तर त्याच्यामध्ये त्याचं जे एक्स्कॅव्हेशनचं काम चालू होतं, खोदकाम चालू होतं, तेव्हा तिकडे आर्किओलॉजिकल सर्वे करण्यात आला आणि मला वाटतं आशियामधलं हे पहिलंच सिटी होती की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा आर्किओलॉजिकल सर्वे करायला परमिशन मिळाली आणि तो सक्सेसफुली कंडक्ट करण्यात आला. तर त्याच्यामध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे. तर एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर मी म्हटलं तसं सरांचं म्हणजे खरंच संशोधन कार्य खूप मोठं आहे. तर काही थोडक्यात तुम्हाला फक्त सांगितलं सरांची बॅकग्राऊंड तुम्हाला लक्षात यावी म्हणून की किती डेप्थ आहे त्यांच्या रिसर्चमध्ये आणि किती मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे या क्षेत्रामध्ये. तर मी आता ह्याच्या पुढची सूत्र सरांकडे देतो आणि त्यांना विनंती करतो की आपली मुंबई ज्याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे आणि सार्थ अभिमान आहे, तर त्याचं थोडंसं अगोदरचं चित्रसुद्धा आपल्याला कळावं जेणेकरून आपल्याला त्या मुंबईकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन थोडा आणखी व्यापक होईल. तर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला या विषयावर मार्गदर्शन करावं. धन्यवाद. धन्यवाद. प्रथम मला इथे बोलावल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि तुम्ही सगळे एवढ्या कौतुकाने हे ऐकायला आलात आणि प्रेमाने इथे बसलेला आहात त्याबद्दल मी आपला ऋणी आहे हे मी आधीच सांगतोय. मगाशी मी आल्यानंतर मला आत्तापर्यंत कोणाकोणाची व्याख्यानं झाली त्याचं एक थोडी झलक बघायला मिळाली आणि मग टेन्शन आलं की या व्यासपीठावरती एवढे मोठे मोठे वक्ते बोलून गेल्यानंतर मी येऊन काहीतरी बोलायचं हसं नको व्हायला. पण नंतर दुसऱ्या क्षणाला असा एक विचार आला की मी ज्या शहराबद्दल बोलणार आहे, जो विषय मांडण्यासाठी मला इथं बोलवलं आहे, तो विषयच एवढा महत्त्वाचा आहे की त्याच्या पुढे मी काय किंवा दुसरा कोणी काय उपस्थित असूच शकत नाही. त्यामुळे मी सुरुवातीलाच हे मान्य करतो की मी एक माध्यम म्हणून इथे बसलेलो आहे आणि इतिहास पुरुष काहीतरी सांगतोय ते आपल्याला समजेल अशा सामान्य भाषेमध्ये सांगण्यासाठी मला इथे बोलवलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीलाच इदं न मम म्हणून मी सुरुवात करतो की हे इतिहास पुरुषांनी सांगितलेल्या काही गोष्टी जशा मनामध्ये रुंजी घालत राहिल्या आणि काही प्रश्न पडत राहिले त्यामुळे मी इथे आलो आहे. मग इतिहास पुरुष ज्या गोष्टी सांगतो त्या कशासाठी ऐकायच्या? मुंबई हे शहर आज आणि उद्यामध्ये जगणारे शहर आहे. मग या कालच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपण इथे सगळ्यांनी आपला अमूल्य वेळ द्यायचा आणि इथे जमायचं, त्याचं प्रयोजन काय? आपल्या सगळ्यांची प्रेरणा असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एका रत्नागिरीच्या भाषणात म्हटलं होतं की इतिहासाचं प्रयोजन काय? इतिहास का लिहिला गेला पाहिजे? तर इतिहासाचं मूलभूत प्रयोजन जे आहे ते राष्ट्रबांधणी आणि राष्ट्र घडवणं हे असायला हवं. आपल्या सगळ्यांचे आवडते लेखक, महाराष्ट्राचं दैवत पु ल देशपांडे, त्यांनी त्यांच्या हरितात्या या व्यक्तिचित्रामध्ये खूप छान सांगितलंय जे मला नेहमी आठवतं. मी या विषयावर कुठल्याही विषयावर बोलायला उभं राहिलं की मला आठवतं की इतिहास का वाचावा, का शिकावा? त्याच्याकडनं शिकायला मिळतं, अनेक गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पु ल देशपांडे म्हणतात की दरवेळी दुर्दैवाने मुठी वळाव्या तेव्हा वळतातच असं नाही, पण वेळ पडली तर वळतील
हा आत्मविश्वास त्याच्यातून येतो. ह्या टाळ्या पुलंसाठी होत्या. कारण नाहीतर सामान्यपणे जेव्हा मी आर्किओलॉजी करायला सुरुवात केली, शिकायला सुरुवात केली, तेव्हा एक असं वातावरण होतं की काय गडेमुडदे उखाडायला चाललाय, काय मिळणार आहे आयुष्यामध्ये, त्यापेक्षा नोकरी धंदा बघ काहीतरी. परंतु ह्या इतिहास पुरुषांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकायचं एकदा वेड लागलं की ते एक वेगळंच वेड असतं आणि मग ते वेड लागलेल्यालाच ते समजतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे आज मी इकडे मुंबईची गोष्ट सांगायला आले, रादर मुंबईच्या गोष्टी सांगायला आलो. त्याच्यामध्ये फार काही इतिहास आहे किंवा असं मी मानत नाही. पण मी शाळेत असताना किंवा आपल्यापैकी सगळेच जण शाळेत असताना हे शिकलो की एका राजपुत्राचं एका राजकन्येशी लग्न ठरलं आणि हलव्याच्या घरावर तुळशीपत्र किंवा हा पापाचा माल ग पापा या स्टाईलनी त्या राजकन्येच्या वडिलांनी त्या राजपुत्राच्या वडिलांना काहीतरी सातबेटं दान दिली आणि मुंबईचा जन्म झाला. हे आपण सगळेजण शिकलेलो आहोत. लहानपणापासून आपली याच्यावर दृढ श्रद्धा आहे. माझी होती. अनेक वर्ष मी इमाने इतबारे याच्यावरती विश्वास ठेवला आणि मग इतिहास पुरुषांनी कानामध्ये काहीतरी एक प्रश्न विचारला. मी PhD करत होतो, कान्हेरी केव्जवरती माझी PhD आहे. कान्हेरीचा इतिहास 1600 वर्षाचा आहे. इसवी सनाच्या पूर्वी पहिल्या शतकात चालू होतो आणि 15व्या शतकात संपतो. का संपतो? तिथे पोर्तुगीज येतात आणि त्या मठाची सर्व मालमत्ता ताब्यात घेतात आणि तिथे जे भिक्षू होते त्यांना हुसकून लावतात. कान्हेरी संपला. जो भिक्षू संघ 1600 वर्ष कार्यरत होता, ज्यांनी साधारण 129च्या पेक्षा जास्त लेणी तिथे खोदल्या, ज्याची दिगंत कीर्ती अखंड आशिया खंडामध्ये त्यावेळी 1600 वर्ष गाजत होती, असा भिक्षू संघ मुंबईमध्ये होता. आणि तो भिक्षू संघ जगवण्यासाठी, दान देण्यासाठी मुंबईत माणसं नव्हती. हे कसं काय शक्य आहे? आणि हे जर शक्य असेल तर हा भिक्षू संघ 1600 वर्ष कसा काय जगला, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायला लागेल. आणि मग मुंबईची शोधयात्रा सुरू झाली. साधारण 25 वर्षापूर्वी मुंबई शोधायला सुरुवात केल्यानंतर आमच्यासमोर म्हणजे माझ्यासमोर पहिला प्रश्न हा होता की पुरातत्व म्हटल्यानंतर उत्खनन आलं, खड्डे खोदायला हवेत. मुंबईत कोण देणार आहे परमिशन खड्डे खोदायला? उद्या मी समजा म्हटलं की मला तुमच्या इमारतीच्या आवारामध्ये एक्सकव्हेशन कॅम्प लावू द्या, नाही देणार कोणी. आणि का द्यावा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मला बोरिवलीचा इतिहास लिहायचा आहे, तुम्ही मला उत्खनन करायला जागा द्या, कोणी देणार नाही. आणि का द्यावे? कारण मुंबईत जागेचा भाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाला हीच भीती वाटत असते की इथे काही सापडलं जुनं आणि शासनाने जागा ताब्यात घेतली तर काय करायचं, ही भीती वाटते. आणि काय त्याच्यात गैर आहे असं नाही. अनेक वर्ष हा विचार डोक्यामध्ये चालू असताना अचानक आपल्याला संधी मिळावी तशी मुंबई मेट्रो मुंबईच्या आयुष्यात आली. मला वाटतं आमच्या एक प्रोफेसर होत्या, डॉक्टर शोभना गोखले, पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये आम्हाला शिकवायला होत्या. त्या आम्हाला नेहमी सांगायच्या की आयुष्यात ना बाळा, काही गोष्टी तुमची वाट पाहत थांबलेल्या असतात. तशी मला वाटतं मुंबई मेट्रोने दिलेली संधी आमची वाट पाहत होती. कारण मुंबई मेट्रो एनिवे खड्डे खोदणारच होती. मग आम्ही एक चान्स घ्यायचा म्हणून विचारलं की ते खड्डे तपासायची परवानगी आम्हाला द्याल का? अर्थात ती परवानगी मिळण्याची शक्यता काहीतरी 0 काहीतरी टक्के अशीच घेऊन आम्ही गेलो होतो. पण आमच्या सुदैवाने तिथे जे पदाधिकारी बसले होते, मुख्यतः ज्या मेट्रो वुमन म्हणून आपण ज्यांना ओळखतो, त्यांना हे समजलं की आम्ही काय म्हणतोय, आम्हाला काय म्हणायचं आहे.
आणि साधारण 15-20 मिनिटात त्यांनी विषय समजून घेतला आणि म्हणाले ठीक आहे प्रपोजल घेऊन या. आणि आम्ही जे काय ऐकलं ते खरंच ऐकलं का असा विचार करत त्यांच्या ऑफिसमधनं बाहेर पडलो आणि या प्रोजेक्टची सुरुवात झाली. त्याच्यामध्ये मुंबई विद्यापीठ, साठे महाविद्यालय आमचं, मी प्रोजेक्ट डायरेक्टर होतो म्हणून तिथे साठे महाविद्यालय पहिलं घातलं आहे कारण ऑपरेटिंग एजन्सी ती होती. मुंबई विद्यापीठ, त्याच्यात डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी, सेंटर फॉर एक्स्ट्राम्युरल स्टडीज म्हणजे बहिशाल शिक्षण विभाग, आणि इन्स्टिट्यूशन ट्रस्ट नावाची एक ट्रस्ट होती. कारण त्याच्यामध्ये अडचण अशी होती की मेट्रो पैसे द्यायला तयार होतं, पण आपल्याकडे महाविद्यालयाच्या ज्या सिस्टीम्स त्यावेळेला होत्या किंवा विद्यापीठाच्या सिस्टीम्स त्यावेळेला ज्या होत्या त्याच्यामध्ये हे पैसे घेऊन त्याचा विनिमय करण्याची सिस्टीम उपलब्ध नव्हती. त्यामुळे मग आम्ही इन्स्टिट्यूशन ट्रस्ट नावाची ट्रस्ट आहे, इंडिया स्टडी सेंटर ट्रस्ट, त्यांच्याबरोबर करार केला आणि मेट्रोनी त्यांना पैसे दिले, त्यांनी आमच्याशी करार केला आणि आम्ही एकत्र काम केलं. अशा प्रकारे या सगळ्या कामाला सुरुवात झाली. सो मुंबईच्या इतिहासातनं पहिली गोष्ट जी मी शिकलो ती म्हणजे प्रत्येक अडचणीवरती सोल्युशन निघतं. आणि मला वाटतं दॅट इज द स्पिरिट ऑफ मुंबई. सो आता हे जे तुम्ही सगळं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघणार आहात, इथे काही फोटो बघणार आहात, ते आमचे 2 विद्यार्थी आहेत, मानेस आणि मायकल कीर. त्या दोघांनी हे केलेलं आहे. म्हणजे ही मुलं एवढी या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व आहेत की त्या दोघांना सकाळी सांगितलं की बाबा संध्याकाळी व्याख्यान आहे, अशी अशी बॅकग्राऊंड दिली आणि ते जस्ट हॅव मेड द प्रेझेंटेशन. सो सांगायचा मुद्दा काय की या मुंबई प्रोजेक्टमध्ये नुसते आम्हीच घडलो नाही तर आमच्या पुढची पिढी घडवायची सुद्धा संधी आम्हाला या मुंबईने दिली. आणि मला वाटतं हे जर असं होत राहिलं तर त्या इतिहास पुरुषाचे शब्द आणि आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थानाचे आशीर्वाद ह्यांनी आपण इतिहास वेगळ्या पद्धतीने बघू शकू, अनुभवू शकू. आणि मग पु ल देशपांडे जसं म्हणतात की जेव्हा वळायला पाहिजे तेव्हा हात नक्की वळतील, हा आत्मविश्वास आपल्यामध्ये येईल. तो यायलाच लागलाय पण तो नव्याने आपल्याला उभारी देईल असं मला वाटतं. सो गोष्ट पहिली, मुंबईच्या जन्माची गोष्ट. आपण इतके वर्ष हेच शिकत होतो 400-500 वर्षापूर्वी मुंबईचा जन्म झाला आणि सगळ्या इतिहासाची सुरुवात झाली मुंबईच्या इतिहासाची. मुंबई मेट्रोमधनं त्यांनी सगळं काम करत असताना मुंबईचा जिओलॉजिकल कोर खोदून काढला. एक असं काय म्हणणार त्याला, एक छोटं टनेल असं, म्हणजे बोरवेल कशी आपण खोदतो तशा प्रकारचं अगदी खालपर्यंत कोणत्या कोणत्या प्रकारचे दगड तिथे अस्तित्वात आहेत की जेणेकरून भुयारी मार्ग खोदायची वेळ आली तर ते किती स्टेबल असू शकेल, या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी तो पूर्ण छेद घेतला. आणि आमच्या सुदैवाने आमच्याबरोबर जे जिओलॉजिस्ट होते त्यांना तो कोर्स सुपूर्त करून याचा अभ्यास करा म्हणून सांगितलं. म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं की हे फक्त मुंबईत होऊ शकतं. म्हणजे मी गमतीने एका कार्यक्रमात मागे म्हटलं होतं की ज्या शहराला त्यांच्या इतिहासाचा प्रचंड अभिमान आहे त्या शहरात जेव्हा मेट्रोचं काम झालं तेव्हा तिथल्या प्रतिथयश महाविद्यालयांनी त्या शहराच्या त्या मेट्रोकडे अप्रोच केलं की आम्हालाही मुंबईसारखं काम करू द्या. विनंती आनंदाने फेटाळली गेली. म्हणजे त्याच्यामध्ये काही दुःखही नव्हतं फेटाळताना की, पण हे मुंबईमध्ये आम्हाला तुम्हाला जिओलॉजिकल कोर पाहिजे घ्या. काही काही वेळेला तर अशी परिस्थिती आली की खड्डे खोदण्याचं काम चालू आहे, तिथे एखादी मूर्ती सापडलेली आहे, आम्ही तिथे पोचेपर्यंत सगळं खोदण्याचं काम थांबवून ठेवलेलं आहे. आता इथे मी प्रांजळपणे कबूल करतो की मेट्रो चालू व्हायला जो विलंब झाला तो आमच्यामुळे झाला नाही. आम्ही त्या दिवशी ते खड्डे जाऊन इन्स्पेक्ट केलेले आहेत आणि त्याचा रिपोर्ट, डेली रिपोर्ट सबमिट केलेला आहे. पण या प्रकारची विजन असणं हे फक्त मुंबईकडे असू शकतं. याचं कारण मुंबईची घडणच वेगळी आहे. मी मागे एकदा असं म्हटलं होतं की मुंबईला जन्माला येण्यासाठी डायनोसॉर्सना मरावं लागलं. आता काय संबंध आहे हा?
तुमच्या मनात आलेला साधारण सामान्य प्रश्न आहे की डायनासोर्स मरण्याचा आणि मुंबईचा काय संबंध आहे. तेव्हा मुंबई कुठेतरी अरबी समुद्रात आफ्रिकेच्या जवळ पाण्यावर अख्खा आपला जो उपखंड आहे, भारतीय उपखंड, तिकडे तरंगत होता. आणि आताचा जो मादागास्करचा प्रदेश आहे तिथून पुढे आल्यानंतर जिथे मॉरिशसची छोटी छोटी बेटं आहेत त्या परिसरामध्ये आल्यानंतर ज्वालामुखीचे प्रचंड तांडव या परिसरात चालू झालं आणि दख्खनच्या पठाराचा जन्म झाला. ही 6.5 कोटीच्या आसपास वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. मुंबईचा जन्म तेव्हा झाला. या अग्निकल्लोळामुळे डायनोसॉर सारखी प्रचंड मोठी प्रजाती सुद्धा नष्ट झाली. आज त्याचे पुरावे मुंबईत अजूनही उपलब्ध आहेत. म्हणजे अंधेरीच्या इथे आपल्याला गिल्बर्ट हिल म्हणून पाहायला मिळते. कॉलमनर बसॉल्ट हा फक्त अंधेरी आणि उत्तन या 2 टेकड्यांवर आज आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशाच प्रकारची काहीशी रचना आज आपलं जे आकुर्ली मेट्रो स्टेशन आहे त्याच्या समोर जी टेकडी आहे, ज्याला आपण टाइम्स ऑफ इंडियाची टेकडी किंवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची टेकडी म्हणतो, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाची टेकडी, त्या टेकडीवर पण अशा प्रकारची रचना आहे. जेव्हा या साऱ्या दगडाचं वय शास्त्रीयदृष्ट्या पूर्वीच ठरवलेलं आहे, तेव्हा आपल्या लक्षात आलं की मुंबईची जन्माची कथा ही आपल्याला इथे पाहायला मिळते. हा दगड साधारण 6.5 कोटी वर्षापूर्वीचा आहे. हे मी जेव्हा सांगितलं तेव्हा एका कार्यक्रमात अंधेरीत बोलत असताना एक आजोबा माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, मी उद्या सकाळी जाणार आहे गिल्बर्ट हिलला आणि हात लावून बघणार आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वीचा दगड कसा लागतो हाताला. म्हटलं निश्चित जा. तसंच उत्तन डोंगरीला आपल्याला हे कॉलमनर बसाल्ट पाहायला मिळतात. आणि त्या काळामध्ये इथे भूजल पातळी किंवा पाण्याची, समुद्राची पातळी बऱ्यापैकी उंच असावी आणि बराचसा मुंबईचा भाग पाण्याखाली असावा असा आपला अंदाज आहे. याचं कारण या बाजूला तुम्हाला नॅशनल पार्कमध्ये पिलो लावा नावाचा एक लावाचा दगडाचा प्रकार पाहायला मिळतो. म्हणजे युजली पाण्याच्या खाली जर विशिष्ट एका वातावरणात लावा जर बाहेर आला, म्हणजे मॅग्मा ब्लास्ट झाला आणि लावा बाहेर आला, तर अशा प्रकारचं म्हणजे तक्के कसे असतात आपले, तशा प्रकारचं एक दगडाचं फॉर्मेशन तयार होतं. अशा जवळजवळ 6 साईट्स आम्हाला मुंबईमध्ये सापडल्या, जेणेकरून 6.5 कोटी वर्षापूर्वी मुंबई कशी असेल, कुठे उंच भाग असेल, कुठे सखल भाग असेल, याचा थोडाफार अंदाज आम्हाला या मुंबईच्या जन्माच्या परिस्थितीचा बांधता आला. अर्थात 6.5 कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीवरती माणसाचा जन्मच झालेला नव्हता. काही लाख वर्षापूर्वी मनुष्य सदृश्य जी काय प्राणी जमात आहे ती जन्माला आली आणि अगदी आत्ता 1-2 लाख वर्षापूर्वी होमोसेपियन्स म्हणून आपण जे काय सगळे आहोत, जे बुद्धिमान माणूस म्हणून म्हणतो, ते सगळे जन्माला आलो. मग हा बुद्धिमान माणूस म्हणजे ज्याचा संबंध आपल्या पूर्वजांशी डायरेक्ट आहे, तो मुंबईत केव्हा आला, त्याची गोष्ट कांदिवलीला सुरू होते. कांदिवलीला महेंद्र अँड महेंद्र कंपनी आहे. त्याच्या बाजूने एक नाला, पलीकडच्या बाजूला CODचा एरिया आहे मिलिटरीच्या ताब्यातला, त्याच्या काठाकाठानी पलीकडे जातो आणि मग पुढे तो त्या नदीला मिळतो. आता जो पोईसरचा जो गावठाणाचा भाग आहे तिथे रेल्वे मार्गाच्या जवळ हा जो नाला आहे, त्या नाल्याच्या काठावरती त्याचा जो सेक्शन आहे तिथे पहिल्यांदा आपल्याला मुंबईत साधारण लाखभर वर्षापूर्वीची अश्मयुगीन हत्यारं मुंबईमध्ये सापडली. आणि त्याचं महत्त्व काय, तर मुंबईत सापडलेल्या या अश्मयुगीन हत्यारामुळे संपूर्ण कोकणातील अश्मयुगीन मानवाच्या खाणाखुणांचा आपल्याला मागोवा घेता आला आणि त्याची एक्झॅक्ट डेट काय असणार हे ठरवता आलं. कारण कांदिवलीला सेक्शनमध्ये नदीच्या पात्रात सापडलेली जी अश्मयुगीन हत्यारं होती ती
पहिल्यांदा कॉन्टेक्स्टमध्ये सापडली. म्हणजे ती ज्या मातीत सापडली तिथेच ती त्या अश्मयुगीन मानवाने सोडून दिलेली होती. ती कुठून वाहून आलेली वगैरे अशी नव्हती. त्यामुळे मातीतल्या काही विशिष्ट मूलद्रव्यांचा काळ ठरवून आपण त्या हत्यारांचा काळ ठरवू शकलो. आणि पहिल्यांदा कोकणात माणूस कधी आला याचा अंदाज आपल्याला बांधता आला. कधीतरी 1,00,000 वर्षापूर्वी एक गमतीशीर जेनेटिक म्युटेशन झालं आणि आपण गॉसिप करायला लागलो. माणसाच्या आयुष्यात या गॉसिपचं फार जास्त महत्व आहे. म्हणजे आम्ही असं गमतीने सांगतो की जंगलामध्ये ना प्राणी सांगतात की अमक्या ठिकाणी वाघ आहे, माकडं ओरडतात, पक्षी विशिष्ट आवाज करतात, पण वाघ तिथे नसताना तिथे वाघ आहे सांगणारा एकमेव प्राणी आहे तो म्हणजे माणूस. आणि याचं कारण ते एक गमतीशीर झालेलं जेनेटिक म्युटेशन, ज्याच्यामुळे अनेक स्थलांतरं झाली आणि समाज घडला. आपण आज सगळेजण इथे एकत्र बसलोय. कोणतरी सूरज पंडित इथे येऊन काहीतरी गोष्ट सांगतोय, ती ऐकायच्या इच्छेने बसलोय. आपल्याकडे उत्कंठा नावाची काहीतरी एक भानगड आहे जी आपल्या सगळ्यांना इथं घेऊन आली आहे की मुंबईची गोष्ट नक्की काय आहे. हे त्या जेनेटिक म्युटेशनमुळे झालं. आणि त्याच्यानंतर साधारण 1,00,000 वर्षापूर्वी माणूस इकडे आला आणि त्यांनी पहिल्यांदा मुंबई परिसरात मासेमारी चालू केली. मग आता तो कोळी समाजाचा भाग होता का नव्हता, तेव्हा कोळी समाज म्हणून अस्तित्वात होता का मला माहिती नाही. एवढं सगळं सांगण्या इतकं माझ्याकडे काही ज्ञान नाही. पण इतिहास पुरुषांनी जी गमती मला सांगितल्या त्याच्या अश्मयुगीन हत्यारावरनं जे आम्ही ठोकताळ्या बांधू शकलो त्याच्यात महत्त्वाचा भाग हाच होता की त्या काळचा माणूस मुंबईमध्ये येऊन उपजीविकेसाठी मासेमारी करत होता. मग कोळी समाज भारतात मुंबईमध्ये 400 वर्षापूर्वी आला, 800 वर्षापूर्वी आला, ह्या आपण गप्पा मारत राहू. त्याविषयी मी पुढे एकदा काहीतरी भाष्य करणारच आहे. याच्यात पुढे साधारण 15,000 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. 15,000 वर्षापूर्वी वातावरण बदलायला लागलं आणि अनेक हिमयुग आली. तसं एक हिमयुग आलं. हे आपल्या इतिहासामधलं शेवटचं आपल्याला माहिती असलेलं हिमयुग साधारण 15,000 वर्षापूर्वी आलं आणि ते काही हजार वर्ष चालू राहिलं. आणि त्या काळामध्ये या परिसरातली समुद्राची पातळी इतकी खाली गेली, कारण समुद्राचा बर्फ सगळा गोठला गेला. पाणी जे आहे ते गोठलं गेलं आणि समुद्राची पातळी खाली गेली. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन माणसं इथे येऊ शकली, इथे येऊन नांदू शकली. या संदर्भातला एक गमतीचा किस्सा म्हणजे जेव्हा प्रिन्सेस डॉक बांधलं गेलं गेल्या 19व्या शतकामध्ये, तेव्हा त्याचं बांधकाम चालू असताना जेव्हा त्यांनी पाणी समुद्राचं अडवलं आणि खाली पाया घालण्यासाठी खोदायला सुरुवात केली तेव्हा तिथे त्यांना अनेक झाडांचे फॉसिल्स सापडले. पहिल्यांदा 1 सापडला, मग 2 सापडले, 5 सापडले, 10 सापडले. अरे चाललंय काय. समुद्राचा गाळ जसा जसा काढायला लागले तसे त्यांना फॉसिल सापडायला लागले. मग त्यांच्या लक्षात आलं की या समुद्रामध्ये जवळजवळ आतपर्यंत म्हणजे एलिफंटाच्या बेटापर्यंत पोचलेलं अखंड जंगलच गाडलं गेलेलं आहे. आणि ते या काळातलं असावं, 15,000 वर्षापूर्वीचं. त्याच्या शास्त्रीय सगळ्या चाचण्या करून अंदाजे हा काळ ठरवण्यात आला. आणि गमतीची गोष्ट म्हणजे आत्ता या भूभागात जी झाडं सापडतात त्याच्यापेक्षा ती काही वनश्री वेगळी नव्हती. याचाच अर्थ जी वनश्री आज आपण नॅशनल पार्कमध्ये जाऊन बघतो किंवा आपल्या परसदारामध्ये बघतो, जी इथली मूळची झाडं आहेत, तीच झाडं 15,000 वर्षापूर्वीचा माणूस बघत होता. त्याचं या निसर्गाकडे बघण्याचं, त्याचं आकलन करण्याचं काय म्हणजे त्याची क्षमता काय असेल वगैरे याविषयी आज आपल्याला माहिती नाही. पण आपल्यासारखाच एक 2 पायावर ताठ चालणारा माणूस याच वनश्रीच्या परिसरात कांदिवली, बोरिवली, गोराई, मड, मारवे, मनोरी इथे राहत होता. आम्ही या प्रोजेक्टच्या अंतर्गत मनोरीला उत्खनन केलं समुद्रकिनाऱ्याच्या जवळ आणि आम्हाला या
साधारण 12,000 वर्षापूर्वीपासून एक 6-6,500 वर्षापूर्वीपर्यंतची सगळी हत्यारं प्राचीन मानवाची सापडली. म्हणजे मुंबईचा जन्म आपण जो 400 वर्षापर्यंत बांधून ठेवला होता, त्याचं प्रयोजन काय होतं याचा विचार करण्याची वेळ आली. कारण राष्ट्र बांधणीसाठी इतिहास महत्त्वाचा असतो हे वाक्य जर आपण लक्षात घेतलं तर इतिहास लेखनामागचं प्रयोजन काय आहे ह्याचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. लाखो वर्षाचा, हजारो वर्षाचा इतिहास असलेली मुंबई 400 वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला बांधून दिली आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला हे सगळं सांगणाऱ्यांवरती, याचा खरंच खेद वाटतो. आणि म्हणून मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार आहे, नालासोपाऱ्याची गोष्ट. मुंबई हे एक नगर आहे. मुंबईचा नागरी इतिहास हा साधारण 2300 वर्षापूर्वीचा आहे. मुंबईला 2300 वर्षापूर्वीचा नागरी इतिहास आहे. इतका प्राचीन इतिहास वाराणसीलाच असू शकतो. हा इतिहास जो आहे ना तो एका वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे, वेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे. जेव्हा मी नालासोपाऱ्याची गोष्ट पहिल्यांदा सांगितली तेव्हा मला लोकांनी विचारलं की हां ठीक आहे ना, म्हणजे नालासोपारा एवढं मोठं बंदर होतं, अगदी बायबलमध्ये त्याचे उल्लेख आहेत, रोमन इजिप्शियन व्यापारी त्याच्याबद्दल लिहितात. म्हटलं रामायण महाभारतातही उल्लेख आहेत. तुम्हाला बायबलमधला उल्लेख माहिती असेल तर रामायण आणि महाभारतातला माहिती असायला माझी काहीच हरकत नाही, तुमची असू शकते, मला काही प्रॉब्लेम नाही. नाही पण आर्ग्युमेंट हे होतं की एवढं जर मोठं ते बंदर होतं तर मग रामायण महाभारताचे प्रक्षिप्त असतील तुम्ही नंतर घातलेले, बाकीच्या साहित्यामध्ये याचे उल्लेख काय येत नाहीत. म्हटलं बघायला पाहिजे, प्रश्न व्हॅलिड आहे. म्हटलं बरं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारलात. मग एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईमध्ये मी एक वेगळं व्याख्यान दिलं. जवळजवळ 6 महिने अभ्यास केला आणि मग एक व्याख्यान दिलं की मुंबईचे उल्लेख प्राचीन साहित्यात कुठे कुठे सापडतात. म्हणजे नुसते नावाचे उल्लेख नाही, त्याच्यावरती मिनिमम एक पॅरेग्राफ तरी पाहिजे, मुंबईचं वर्णन पाहिजे. असे उल्लेख मला जवळजवळ 53 ग्रंथांमध्ये सापडले. पाली, प्राकृत, संस्कृत, भारतीय ग्रंथांमध्ये, तिबेटी ग्रंथांमध्ये, श्रीलंकेतल्या ग्रंथांमध्ये, नेपाळमधल्या, चीनमधल्या, कोरियामधल्या, जपानमधल्या ग्रंथांमध्ये सापडले. म्हटलं आता बोलूया आपण. आता बसून बोलायची वेळ आलेली आहे की सोपाऱ्याची गोष्ट काय आहे. सोपारा हे फार प्राचीन बंदर आहे. साधारण 2300 वर्षापूर्वी म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये हे फार भरभराटीला आलेलं मोठं बंदर होतं हे आपल्याला माहिती आहे. कशावरून तर तिथे सम्राट अशोकाच्या 2 राजाज्ञा आपल्याला सापडल्या. एका पत्रकार मित्रांनी मला गमतीने विचारलं होतं की मुंबईवर राज्य करणारा पहिला राजा कोण. म्हटलं बिहारी होता. चालणार आहे का. सांगतो नाव, सम्राट अशोक, बॉर्न अँड ब्रॉट अप इन पाटणा, बिहार. काय आहे, आपण इतिहास याच चष्म्यामध्ये बघतो. या चष्म्यातून बघितलेला इतिहास हा आपल्याला काहीच उपयोगाचा नाही आहे. आणि म्हणून सोपाऱ्याची गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे की 2300 वर्षापूर्वी एक बंदर म्हणून जन्माला आलेलं शहर पुढे एक तीर्थक्षेत्र म्हणून उदयाला येतं. बौद्ध, जैन, हिंदू सर्व तिन्ही मुख्य धर्म परंपरांमध्ये त्यांच्या साहित्यांमध्ये सोपाऱ्याला एका तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. स्कंदपुराण, पद्मपुराणासारख्या पुराणांमध्ये निर्मळ महात्म्य म्हणून सोपाऱ्याशी संबंधित महात्म्य येतं. बौद्ध परंपरेमध्ये बोधिसत्व पूर्णाची कथा म्हणून संपूर्ण कथा येते सोपाऱ्याशी संबंधित. जैनांच्या संदर्भामध्ये सोपाऱ्याच्या विविध तीर्थकल्पसारख्या ग्रंथांमध्ये जैनांच्या सोपाऱ्याचं महत्त्व सांगितलं. ते म्हणतात पालिताण्याची प्रदक्षिणा करताना तुम्ही सोपाऱ्याला जाऊन यायला पाहिजे. एवढं त्या सोपाऱ्या शहराला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. मग आत्ताच्या सोपाऱ्याला बंदर होतं कुठे. कारण आत्ता सोपाऱ्याला गेल्यानंतर
तुम्हाला कुठे अशी जागा दिसत नाही की जिथे तुम्ही बोटी नेऊन तिकडे उभ्या करू शकाल, सामान चढ उतार करू शकाल. साधारण इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये एक ग्रंथ लिहिला गेला, पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी नावाचा. हा ग्रंथ लिहिणारा जो प्रवासी होता तो इजिप्शियन होता, परंतु तो रोमचा नागरिक होता आणि तो रोमन आणि अरब व्यापाऱ्यांना घेऊन भारतामध्ये अनेक वेळा ये जा करत होता. त्यांनी काय गाईड बुक म्हणतो ना आपण, की प्रवास कसा करावा, कुठे उतरावं, कुठे काय गोष्टी विकत घ्यावा, कुठे कसली काळजी घ्यावी, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत. दुर्दैवाने त्याचं नाव आपल्याला माहिती नाही आहे, पण ग्रंथ आपल्याला त्रोटक स्वरूपात मिळालेला आहे. कारण जवळजवळ 1900 वर्षापूर्वीचा, 2000 वर्षापूर्वीच्या ग्रंथाची काही पानं, काही उल्लेख वेगळ्या ग्रंथातले मिळालेले आहेत. त्याच्यात तो सांगतो सोपारा हे अतिशय महत्त्वाचं बंदर आहे. तिथून खाडीतून आतमध्ये जाताना ना तुम्हाला फक्त ओहोटीच्या वेळी आतमध्ये जाता येतं, भरतीच्या वेळी आतमध्ये जाता येतं. जेव्हा समुद्राचं पाणी खाडीमध्ये शिरतं तेव्हा वैतरणा नदीमधनं आत जा आणि मग तिथून दक्षिणेकडे वळलात की सोपारा बंदर येतं. दक्षिणेकडे वळायलाच जागा नाही आहे. वैतरणेमध्ये शिरल्यानंतर आजच्या वैतरणेमध्ये दक्षिणेत शिरायला जागाच नाही आहे, म्हणून आम्ही हा एक नकाशा तयार केला. म्हणजे मुळात सोपारा परिसरातल्या भूगोलाचा अभ्यास करून, भूगोलाचे जे एक्सपर्ट होते त्यांनी पूर्वीच डॉक्टर अरुणाचलम म्हणून होते, फार मोठे भूगोलतज्ञ होते, त्यांनी एक अंदाजे नकाशा बनवलेला. त्याच्या आधारे आम्ही तिकडे ॲक्च्युअल सर्वे करून, कारण आता टेक्नॉलॉजी आपल्या मदतीला आहे, 50-60 वर्षापूर्वी टेक्नॉलॉजीच्या मर्यादा होत्या, त्याचा वापर करून आम्ही हा नकाशा बनवला आणि आत्ताचा जो गुगल मॅप आहे त्याच्यावरती हा सुपर इम्पोज केला. त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की वैतरणे ही जी आहे ही वैतरण आहे. वैतरणेतून आत शिरल्यानंतर वैतरणेहून उल्हास नदीला जोडणारा एक असा सखल भाग सोपारा आणि मुख्य जमिनीच्या मध्ये होता, ज्याच्यातनं मोठ्या प्रमाणात तो समुद्राने जोडलेला होता, पाण्याने जोडलेला होता. आत्ता गेल्या काही शतकांमध्ये, म्हणजे साधारण 14व्या-15व्या शतकाच्या नंतर तिथे दोन्ही नद्यांनी वाहून आणलेला गाळ साठून तो चॅनल बंद झाला आणि अर्थातच जी गलबत होती त्याचा आकार मोठा होत गेला. त्यामुळे तिथलं जे सखल पाणी होतं त्याचा त्यांना काही उपयोग होईनासा झाला. त्यामुळे सोपारा बंदर एक 14व्या-15व्या शतकानंतर हळूहळू नामशेष व्हायला लागला. परंतु हा नकाशा बनवल्यानंतर आमच्या लक्षात आलं की सोपारा बंदर कुठे असू शकतं, ते कशा पद्धतीचं असू शकेल. हा मागोवा घेताना अजिंठाच्या लेणी क्रमांक 2 मध्ये सोपारा बंदराचं चित्र काढलेलं आहे, हे आमच्या लक्षात आलं. तर तुम्ही विचार करू शकता आपण किती डोळे झाक करतो सगळ्याकडे. अजिंठाची पेंटिंग्स आपल्याला माहिती नाही आहेत का? 1818 सालापासून आजपर्यंत सगळ्यांना माहिती आहे, पण तिथे सोपारा बंदराचं चित्र काढलेलं आहे हे आपल्याला समजायला एका जर्मन माणसाने तिथल्या शिलालेखांचा अभ्यास करावा लागला. का? संस्कृतमध्ये लिहिलेले ब्राह्मी लिपीतले शिलालेख एका जर्मन माणसाने वाचायचे आणि आपल्याला सांगायचं की बाबा हे सोपारा आहे, तुम्हाला माहिती नाही. आम्हाला लाज वाटली की आम्ही त्या विद्वानाचे, त्यांच्या विद्वत्तेचं आम्हाला कौतुक आहे, पण आमच्या डोळेझाक वृत्तीचं संताप यायला काही हरकत नाही आणि तो यायलाच हवा असं मला वाटतं. त्या सगळ्या चित्रामध्ये बघितल्यावर आपल्याला अंदाज येतो की सोपारा कसं असेल, तिथे येणारी जहाजं कशी असतील, शिडाच्या होड्या केवढ्या प्रचंड असू शकतात, त्याच्यातून येणारा माल काय असू शकतो. म्हणजे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी पुस्तकामध्ये तो जे लिहितो की काही शेकडो ॲम्फोराज भरलेली गलबत सोपाऱ्याला उतरत होती,
तेव्हा वाटायचं अरे काय कवी कल्पना पण असेल, पण जेव्हा ते चित्र बघतो, जेव्हा सोपाऱ्याचा हा परिसर बघतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की रोमवरनं त्यावेळेला सोपाऱ्याला पोचायचंय हे स्वप्न डोळ्यात ठेवून येणारे शेकडो व्यापारी सोपारा परिसरात येत होते. आणि म्हणूनच त्या व्यापाऱ्यांनी, त्या खलाशांनी हा ग्रंथ लिहून ठेवला 2000 वर्षापूर्वी. त्यांनी सोपाऱ्याला कोणत्या गोष्टी विकत घ्याव्या, सोपाऱ्याहून कल्याणला कसं जावं, घारापुरीच्या बेटावरती कसं जावं, ह्या सगळ्या डिटेल्स लिहून ठेवलेल्या आहेत. त्या बघितल्यावर आपण अवाक होतो की आपल्या परिसराची आपल्याला माहिती नाही एवढी या बाबाला माहिती आहे. हा आत्ता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आपलं चर्चगेटचं फोर्टमधलं, तिथे हे 2 शिलालेख आहेत. हे राजा अशोकाच्या शिलालेखांचे अवशेष आहेत असं आपण म्हणू. शिलालेख क्रमांक 8 आणि शिलालेख क्रमांक 9, त्याच्या 14 राजाज्ञा आहेत राजाच्या, त्याच्यापैकी या 2 आपल्याला सापडल्या, इतर काळाच्या ओघात कुठेतरी हरवलेल्या आहेत. पण या 2 राजाज्ञा आपल्याला सापडल्या. पण त्याच वेळेला सोपाऱ्याच्या स्तूपामध्ये आपल्याला जवळजवळ 126 सोन्याची फुलं, खऱ्या सोन्याची फुलं, त्याच्याबरोबर ब्रॉन्झेस आहेत 8. ह्या सगळ्या त्या स्तूपाच्या आतमध्ये ठेवलेल्या 1882 साली खोदून ठेवलेल्या होत्या. आपल्या कोणाच्याही लक्षात नव्हतं. पंडित भगवानलाल इंद्रजी नावाचे फार मोठे इंडॉलॉजिस्ट होऊन गेले, संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी हे उत्खनन केलं. सोपाऱ्याचे वेगवेगळ्या शिलालेखातले वेगळ्या वेगळ्या साहित्यातले उल्लेख बघून, आणि आपल्या लक्षात आलं की अरे खरंच सोपारा 2300 वर्षापूर्वी असलेलं मुंबईचं प्रतिरूप होतं. तिथे दॅट वॉज ॲक्च्युली अ मेट्रोपॉलिटन सिटी. मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला की इजिप्शियन जो रोमन साम्राज्याचा नागरिक आहे, तो अरब आणि रोमन व्यापाऱ्यांना घेऊन इकडे येतो. दॅट इट सेल्फ टेल्स अस की सोपारा हे मेट्रोपॉलिटन होतं. त्या काळी 2300 वर्षापूर्वी जेव्हा जगाचा प्रचंड मोठा भाग अजूनही अश्मयुगामध्ये रांगत होता, तेव्हा मुंबई मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून जन्माला येत होती. ही या मुंबईच्या जन्माची कथा आहे. मी अगदी छोट्या छोट्या डिटेल्समध्ये जात नाही, कारण MMRD यांनी आपल्या मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीचा एक कमिटी आहे, हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी. त्या कमिटीने आम्हाला सांगितलं तुम्ही आता एवढं काम केलंच आहे तर एक पुस्तक लिहा. म्हणून आम्ही एक कॉफी टेबल बुक लिहिलं. ते मुळात ठरलं होतं काहीतरी 60-70 पानाचं होईल, मुंबईला कितीचा इतिहास असणार आहे म्हणून. ते जेव्हा झालं तेव्हा ते लक्षात आलं की ते 400 पानाचं पुस्तक झालं आहे. कॉफी टेबल बुक 400 पानाचं फुल साईजचं, म्हणजे A4 साईजचं, ओपन केल्यावरती डबल होणार आहे, A3 होणार आहे, एवढं मोठं 400 पानाचं पुस्तक झालेलं आहे ते. म्हणजे मी बारकाव्यात शिरलो तर मला वाटतं आपल्याला बराच वेळ द्यायला लागेल. म्हणून मी पुढच्या गोष्टीवर येतो. गोष्ट आहे कान्हेरीच्या अचलाची. आपण इतका वेळ पुरातत्वीय पुरावे आणि राजा आणि राण्या आणि या सगळ्या गोष्टी, कोणते तरी प्रवासी येत आहेत वगैरे, या संदर्भात अनेक गप्पा मारल्या. ही गोष्ट फार गमतीशीर आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये आपल्याकडे एक चीनी भिक्षू प्रवासी येऊन गेला. त्याचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शाळेमध्ये आपण सगळे शिकलो. त्याचं नाव होतं शानसांग, किंवा त्याला आपण ह्युएनत्संग म्हणतो. हा जो शानसांग होता तो मुंबईत येऊन गेलाय. बघा, पूर्व चीनमधनं निघालेला एक भिक्षू चालत 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 मध्य आशियातून नालंदाला येतो. तिथून तो कांचीपुरमपर्यंत चालत जातो. तिथून तो पुन्हा वनवासीपर्यंत येतो कर्नाटकात. तिथून तो कान्हेरीला येऊन वास्तव्य करतो. तिथून पुढे वलभीला जातो आणि वलभीहून त्याच्या घरचा मार्ग पकडून तो घरी जातो.
असा हा शानसांग जो भगवान बुद्धाच्या भूमीत बौद्ध धर्म शिकण्यासाठी म्हणून आला होता, तो आपल्या बोरिवलीत कान्हेरीला येऊन राहिला. त्याने त्याच्या प्रवास वर्णनात कान्हेरीची जन्मकथा म्हणून कथा दिलेली आहे. गमतीशीर आहे. ह्या चिनी माणसांनी आपल्यासाठी जे काय उपकार करून ठेवलेत ना, ते आपण विसरता कामा नये. त्यांनी कान्हेरीची जन्मकथा लिहून ठेवली आहे. गमतीशीर गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे की एक अचल नावाचा खूप सिनियर असा मोठा थेर किंवा भिक्षू असतो आणि त्याचं त्याच्या आईवरती भयंकर प्रेम असतं. तो मातृभक्त असतो आणि हे त्याच्या आचार्यांना माहिती असतं की ते सांगतात की तू मोठा होऊन तुझ्या आईला शिकव, त्याच्यासाठी तुला आचार्य होणं गरजेचं आहे. त्यामुळे तू ती ज्ञानसाधना कर आणि त्या वाटेवरती चाल. तो ज्ञानसाधना करतो आणि एक दिवस आचार्य बनतो. त्याच्या दुर्दैवाने त्याला ज्ञानप्राप्ती होण्याच्या काही दिवस आधीच त्याला मातृशोक होतो. पण हा आता सिद्ध झालेला असतो, आचार्य झालेला असतो. त्यामुळे याच्या सिद्धींनी तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आता माझी आई या जन्मामध्ये कुठे जन्माला आली, नवीन पुढच्या जन्मात कुठे जन्माला आली. म्हणून तिचा मागोवा घेत 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 तो आचार्य, ज्याचं नाव असतं आचार्य अचल, हे आचार्य झाल्यावर तो अचल हे नाव धारण करतो. तो तिथे येतो आणि समुद्र किनारी वसलेल्या खाडीच्या परिसरामध्ये त्याला एका गावामध्ये असं सिद्धीने त्याच्या समजतं की आपली आई इथे आता जन्माला आलेली आहे काही वर्षापूर्वी. तो तिथे येतो आणि गावात घरोघर भिक्षा मागत असतो. तो एका घरासमोर जातो. तिथे एक अशी अल्लड एक 7-8 वर्षाची मुलगी असते. कोणी साधू दारापाशी भिक्षा मागायला आल्या म्हटल्यानंतर ती धावत धावत येते, बघते आणि आईला सांगायला जाणार असते की कोणीतरी आलंय भिक्षा मागायला, तू ये. जेव्हा हा त्या छोट्या मुलीला बघतो तेव्हा त्याच्या मनातून एक टाहो फुटतो की आई म्हणून तो तिला हाक मारतो आणि तिलाही त्याच्याबद्दल वात्सल्य दाटून येतं आणि पान्हा फुटतो. हा चमत्कार घडल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हीच आपली गेल्या जन्मीची आई होती. पण आता प्रश्न असा होता की हा भिक्षू जो आचार्य झालाय तो वृद्ध होता आणि त्याची आई इतकी लहान होती की तिला यांनी शिकवूनही काही कळणार नव्हतं. ती एक मॅच्युरिटी आल्याशिवाय बौद्ध धर्माचं ज्ञान तो कसं देणार होता. तो म्हणाला आता काही हे या जन्मात शक्य होईल असं वाटत नाही. तो अतिशय दुःखी झाला आणि त्याच्या निवासाच्या ठिकाणी वास्तव्याला आला. त्याचं निवासाचं ठिकाण जे होतं ते असं थोडं जंगलाच्या प्रदेशात होतं. मागे एक असा छान काळा कातळाचा मोठा डोंगर होता. त्या पायथ्याशी तो राहिला आणि त्या डोंगराकडे बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं, अरे हा कृष्णगिरी आहे. या कृष्णगिरीमध्ये जर मी भिक्षू संघाची स्थापना केली तर माझे विद्यार्थी माझ्या आईला ज्ञानदान करू शकतील. मग मी भिक्षू संघाची स्थापना का करू नये. आणि म्हणून त्यांनी कृष्णगिरी महाविहाराचा पाया रोवला. तोच कृष्णगिरी महाविहार पुढे पाली साहित्यात, प्राकृत साहित्यात कण्णगिरी महाविहार झाला, ज्याचं आज अपभ्रंश स्वरूप कान्हेरी आहे. अशी कान्हेरीच्या जन्माची कथा या बाबांनी आपल्याला 7व्या शतकात सांगितली. आता याच्यातला एक चमत्काराचा भाग जो आहे तो सोडून द्या, कारण शेवटी कथा आहे ती रंजक केली जाते. पण याच्यातला जो आचार्य अचल आहे ती ऐतिहासिक व्यक्तिरेखा होती का, ह्याचा कुठेतरी मागोवा घ्यायला पाहिजे. कान्हेरीच्या लेणी क्रमांक 3 हे हा जो मुख्य चैत्य आहे त्या चैत्यगृहाचा जो कर्ता आहे त्याचा शिलालेख आहे की मी असं असं दान दिलेलं आहे. आणि हे चैत्यगृह खोदवून घेताना भिक्षू संघाकडून जो एक सुपरवायझर लागतो, जे आचार्य जे सगळं कामाची देखरेख करणारे असतात, त्या आचार्याचं नाव आहे आचार्य अचल आणि ते त्या शिलालेखात लिहिलेलं आहे इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात. कान्हेरीच्या जन्माची कथा आपल्याला चिनी साहित्यात मिळते. युआनसंग इथे राहायला
त्यांनी अनेक ग्रंथ कान्हेरीहून चीनमध्ये नेले, त्याच्यानंतर चीनी भाषेमध्ये त्याचं भाषांतर केलं. याच्याच वरनं आपल्याला लक्षात येईल की कान्हेरीचा एक आवाका काय असेल, कान्हेरीचा पसारा काय मोठा असेल. म्हणजे मी नुसता फिजिकल पसारा म्हणत नाही आहे, त्याची जी एक तात्विक प्रगल्भता आहे ती काय असेल, की तत्कालीन संपूर्ण बौद्ध जग कान्हेरीकडे एका आशेने, एका आदराने बघत होतं. कान्हेरीच्या परिसरात आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसतात. मी आता थोडासा पटपट जातो पुढे, कारण गोष्टी खूप आहेत, त्यातल्या काही गोष्टी आपण घेऊ, काही नाही घेता येणार. कान्हेरीच्या परिसरामध्ये आपल्याला पडण, महाकाली, जीवदानी, लोणाड अशा बौद्ध लेण्या दिसतात. मंडपेश्वर, मागाटण्याच्या बौद्ध लेणी आहेत. मंडपेश्वर, जोगेश्वरी, एलिफंटा किंवा ज्याला आपण घारापुरी म्हणतो त्या शैव लेण्या आहेत. याचा सगळ्याचा कान्हेरीशी संबंध आहे. आणि त्याची एक गोष्ट आपल्याला मागाटण्याची गोष्ट म्हणून मी सांगणार आहे. मागाटण्याचे अधपण खेत. कान्हेरीच्या 21 नंबरच्या लेण्यामध्ये त्याचा जो दानकर्ता आहे तो आनंद म्हणून आहे, कल्याणचा आहे. त्याचं एक शेत होतं, तो व्यापारी होता स्वतः, त्याची अनेक शेतं अनेक ठिकाणी होती. तसं एक शेत मागाटण्याला होतं आणि त्या शिलालेखात तो त्याला अधपण खेत म्हणतो. अधपण खेत म्हणजे अधेलीचं शेत. आज सुद्धा आपण कोकणामध्ये बघतो अधेलीचं शेत असतं की एक मी समजा ओनर आहे तर मी कोणाला तरी ते कसायला देतो आणि अधेली वाटून घेतात पिकामधले, 50% त्यांचा, 50%. ह्या माणसाने आनंदाने त्याचा जो अधेलीचा भाग आहे तो भिक्षू संघाला दान करून टाकला आणि कुळ आणि भिक्षू संघ यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट करून दिला की हे सगळं जे काय आहे त्यातलं माझं अधेलीचं दान मी भिक्षू संघाला देऊन टाकतो. ही इसवी सनाच्या 2ऱ्या शतकातल्या शिलालेखात नोंदवलेली घटना आहे कान्हेरीच्या. कट्टू, आपल्याला ते सीझन 2 कट्टूची सवय आहे म्हणून कट्टू. 1950 डॉक्टर मोग दीक्षित नावाचे फार मोठे पुरातत्वज्ञ होऊन गेले. त्यांनी मुंबईचा सर्वे केला. फिरत मागाटण्याला आले. भातशेती होती सगळी. हा मागाटण्याचा बस डेपो आहे आपला, त्याच्या पलीकडे मागच्या बाजूला भातशेती होती. अगदी आत्तापर्यंत ती होती. 50च्या दशकामध्ये जेव्हा मोग दीक्षित आले 50-51 मध्ये, तेव्हा त्यांनी बघितलं की त्या भातशेतीमध्ये मध्येच एक असा चौकोन आहे जो कसलेला नाहीये, म्हणजे जिथे भात पेरणी केलेली नाहीये. अर्थातच जमीन आहे, पेरणी केलेली नाही म्हटल्यानंतर त्यांनी चौकशी केली. नाही म्हणे आमच्याकडे पद्धत आहे की त्या तुकड्यावर कोणी कसत नाही. का कसत नाही? नाही माहिती नाही, कसत नाही. त्यांनी शोधायला सुरुवात केली. गावात म्हातारी माणसं कोण आहेत, जाणती माणसं कोण आहेत, करत करत एका माणसाच्या घरी पोहोचले आणि त्यांनी बरोबर त्यांना उत्तर दिलं. 1950च्या दशकामध्ये त्या म्हातार बापांनी मोग दीक्षितांना सांगितलं की कान्हेरीचं शेत आहे, आम्ही कसं कसणार? भिक्षूंनी परवानगी दिल्याशिवाय कसलं तर पाप लागेल. ही 1950 मधली गोष्ट आहे. म्हणजे जग जेव्हा सांगतं की मौखिक परंपरा 200-300 वर्षाच्या पुढे जात नाहीत, इथे 1800 वर्षाचा काळ आहे ज्याच्यामध्ये शिलालेखातली गोष्ट आजही मौखिक परंपरेत 1950च्या दशकामध्ये मोग दीक्षित त्यांच्या PhDच्या थिसिसमध्ये लिहून ठेवतात. मोग दीक्षितांनी सर्वे केला. ते म्हणाले आम्हाला तिथे एक स्तूप सापडला दगडात कोरलेला. आम्ही पणिरेला पेटलो. ज्या अर्थी एका बाजूला स्तूप आहे त्या अर्थी दुसऱ्या बाजूचा स्तूप सापडायलाच पाहिजे. शेताची जर त्यांनी काय त्याला डिमार्केशन केलं असेल, मार्किंग केलं असेल स्तूप लावून, तर दोन्ही बाजूचा स्तूप मिळाला पाहिजे. 2002 साली दुसरा स्तूप सापडला. आज सुद्धा तिथल्या वस्तीमध्ये ते 2 स्तूप आहेत. तुम्ही विचार करा, मागाटण्याचं हे शेत गेली 1800 वर्ष कान्हेरीसाठी झटत आहे.
आणि तिथली लोक इमाने इतबारे हे काम करत होती. भिक्षू संघ लयाला गेल्यानंतर 400 वर्ष, पोर्तुगीजांनी भिक्षूंना हाकलून दिल्यानंतर 400 वर्ष त्यांनी हे शेत कान्हेरीचं आहे हे लक्षात ठेवलं होतं. ही इसवी सनाच्या 2ऱ्या शतकातली गोष्ट आहे. इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये या लेण्या तिथे कोरल्या गेल्या. कट 3. आपण इतके कपाळ करंटे आहोत की या लेण्या कुठे आहेत आपल्याला माहिती आहे. त्या प्रोटेक्टेड मॉन्युमेंट होत्या पूर्वी, त्या डिप्रोटेक्ट करून आपण बांधकामाला परवानगी दिलेली आहे. आजची परिस्थिती ही आहे. म्हणजे ही आहे, या बाजूचं जे चित्र आहे ती परिस्थिती आहे जिथे कचरा टाकलेला आहे. आता तर तिथे पत्रेच लावून टाकलेत पोलिसांनी की तिथे लोकच यायला नको आणि कटकटच नको. ते एकदा कोणाला दिसलंच नाही की दृष्टीआड सृष्टी छान असते. ज्या मागाटण्याच्या माणसांनी कान्हेरीचं शेत जपलं, तिथल्या बौद्ध मठाच्या या लेणी आपण जपू शकलेलो नाहीत. ही या मागाटण्याच्या गोष्टीची ही गोष्ट आहे. आणि म्हणून मी त्याला नेहमीच अधपण खेतं म्हणतो की पूर्वजांनी अर्ध शेत जपलं आणि अर्ध आम्ही सोडून दिलं. मंडपेश्वरची तर कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मंडपेश्वर हे इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये कोरलेलं देऊळ होतं. दगडात कोरून तयार केलेलं देऊळ होतं. रादर तो शैव मठ होता. तिथे अधिकारी सिद्ध राहत होते, आचार्य राहत होते, त्यांचे साधक त्यांच्याबरोबर तिथे साधनं करत होते. अशा परंपरेत हा मंडपेश्वरचा मठ अनेक वर्ष कार्यरत होता. अनेक म्हणजे जवळजवळ साधारण 1000 वर्ष म्हणा. मग काय झालं? 1000 वर्षांनी पोर्तुगीज आले. त्यांच्या हे लक्षात आलं की हा जो मठ आहे ना त्याची प्रचंड मोठी मालमत्ता आहे. कुठपर्यंत पसरलेली असेल? आत्ताच्या गोराईपर्यंत पसरलेली आहे, म्हणजे खाडीच्या पलीकडे गावांमध्ये. मालमत्ता म्हणजे काय? मठाच्या नावावर लिहिलेले कागदपत्र नव्हते. तुमच्या आमच्यासारखी माणसं होती जी त्या मठाला मानत होती, दान देत होती, नित्य नेमाने तिथे जात होती, तिथल्या साधकांना तिथल्या आचार्यांना सन्मान देत होती, त्यांच्याकडनं चार चांगल्या गोष्टी शिकवत होती. हा रिसोर्स आहे. गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला मंडपेश्वर कन्व्हर्ट केलं चर्चमध्ये, पुढच्या 2 वर्षामध्ये पोर्तुगीजांचा रेव्हेन्यू डबल झाला. तुम्ही इमॅजिन करू शकता, जेव्हा देऊळ कन्व्हर्ट होतं ना तेव्हा नुसतं देऊळ कन्व्हर्ट होत नाही, देवळाबरोबर देवळात जाणारे सुद्धा कन्व्हर्ट होतात. आणि हा काळ जो मी तुम्हाला सांगतोय 16व्या आणि 17व्या शतकातला, त्या काळामध्ये फादर फ्रान्सिस झेवियर या माणसाने इथे इन्क्विजिशन चालू केलं होतं. आपण गोव्याच्या इन्क्विजिशन बद्दल बोलतो, त्याच्याबद्दल काही कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. मुंबईत काय? मुंबईतली माणसं सगळीजण एकत्र नाही, आज आम्ही होतो ख्रिस्ती होतो, उद्यापासून ख्रिस्ती, असं झालं. गावाच्या गावं बाटली, मरोळ बाटलं. मरोळला जेव्हा आम्ही काम केलं, मरोळचे जेव्हा सर्वे केले, गल्लीबोळातनं फिरलो, आमची जवळजवळ 40 विद्यार्थ्यांची टीम गल्लीबोळातनं फिरली, तेव्हा आम्ही बारीक सारीक सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट केला, त्याचं मॅपिंग केलं. तेव्हा आमच्या असं लक्षात आलं, मरोळमध्ये 7 देवळं होती. आज अंबरनाथचं देवालय ज्या पद्धतीचं आहे ना त्या प्रकारची 7 देवळं होती. तुमच्या लक्षात येत आहे मी काय म्हणतोय? एक देऊळ जर उभं राहत असेल ना तर त्याच्यामागे फार मोठी अर्थव्यवस्था असते, त्याच्यामागे एक समाज व्यवस्था असते जी उभी असते. आणि ते देऊळ तोडण्यासाठी तुम्हाला या दोन्ही तोडणं गरजेचं असतं. आज मरोळमध्ये आपल्याला काय दिसतं? मरोळसारखे अनेक गाव आहेत आपल्याकडे. इथे पोयसर आहे, पोयसर गावठाण.
तिकडे काय दिसतं? गोराई गावठाण, उत्तन गावठाण, काय दिसतंय? ईस्ट इंडियन कम्युनिटी म्हणून जी मोठी कम्युनिटी जन्माला आली ती कशातून जन्माला आली? ह्या इन्क्विजिशन्स मधनच जन्माला आली. काय प्रत्येक जण आनंदाने बाटला असेल असं नाहीये. काही पुरावे आपल्याला असं सांगतात की मंडपेश्वरच्या देवळाच्या समोर इन्क्विजिशन्स झालेली आहेत, सुनावण्या झालेल्या आहेत आणि देवळाचं चर्चमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. तिथे क्रॉस आपल्याला दिसतोच. हा जो वरचा भाग दिसतोय ना, खाली लेणं आहे आणि लेण्याच्या वरचा जो भाग दिसतोय ते पोर्तुगीज चर्चचे अवशेष आहेत. सो एक काळपर्यंत, सुरुवातीच्या काळात त्यांनी लेणं हेच चर्च म्हणून वापरलं आणि नंतर त्यांनी वरच्या बाजूला पूर्ण चॅपल उभं केलं. एक गमतीशीर त्याच्याबद्दलचं तथ्य मी तुम्हाला सांगतो. भारतातलं पहिलं ऑर्फनेज या चर्चने उभं केलं 16व्या शतकात आणि अतिशय कौतुकाने ही गोष्ट मला लहानपणापासून सांगितली गेली. आज मी हा प्रश्न विचारतोय की पहिलं ऑर्फनेज स्थापन करण्याची वेळ का आली? कॅन जस्ट दॅट बी अ कोइन्सिडन्स? आणि म्हणून मुंबईचा जन्म 400 वर्षापूर्वीचा आहे हे खूप सोयीस्कर उत्तर आहे. मग हे प्रश्न पडत नाहीत की ऑर्फनेज 400 वर्षापूर्वी का जन्माला आला? आम्ही पहिलं महाविद्यालय तिथे स्थापन केलं, काय गरज होती? 400 वर्षापूर्वी तिथे एक एज्युकेशनल सेंटर आम्ही चालू केलं, काय गरज होती? आम्ही काय अशिक्षित नव्हतो, चांगलं सुशिक्षित सुसंस्कृत होतो, काय गरज होती? कारण 400 वर्षापूर्वी मुंबई जन्माला आली तेव्हा तिथे फक्त कोळी, आगरी हेच लोक राहत होते. त्यांच्या पलीकडे कोणी राहतच नव्हतं ना. त्यांना सुशिक्षित सुसंस्कृत आम्ही केलं. सोपाऱ्याचे व्यापारी सुसंस्कृत नव्हते. ज्यांनी एलिफंटाची लेणी घडवली ते सुसंस्कृत नव्हते. ज्यांनी जोगेश्वरीचा मठ निर्माण केला, एक प्रचंड मोठी परंपरा जपली 1000 वर्ष, ते सुसंस्कृत नव्हते. कारण मुंबईचा जन्म 400 वर्षापूर्वी होणं हे सगळ्यांच्याच दृष्टीने सोयीस्कर होतं आणि म्हणून तो 400 वर्षापूर्वी झाला. हे प्रश्न विचारणं हे सगळ्यांनाच क्लेशकारक आहे. आज मी बोलतोय, मलाही त्रास होतोय, तुम्ही ऐकताय, तुम्हालाही त्रास होतोय. कोणी असेल तर मला सांगा त्रास होत नाही. हे झालंय, 400 वर्षापूर्वी झालंय, आपला काय संबंध? जो माणूस हे म्हणतो ना त्याच्या मुठी कधी वळतील असं वाटत नाही. आणि म्हणून मंडपेश्वरची कथा ही फार गमतीशीर कथा आहे. नटराजाची ही मूर्ती संपूर्णपणे खोदून काढलेली आहे. या एक छोट्या छोट्या 2 गोष्टी आहेत ज्या मी पटकन संपवतो, कारण मला वाटतं वेळ आता संपलेलीच आहे ऑलरेडी. मी खूप जास्तच पुढे गेलेलो आहे, ऑलरेडी 1 तास होऊन गेला आहे. पण मी एक 10 मिनटं फक्त घेईन तुमचे, इफ यू ऑल अलाव. चालेल ना? हा युएनसांग आहे, त्यांनी अनेक गोष्टी ज्या लिहिल्या त्याच्यामध्ये बुद्धाने मुंबईला दिलेली भेट याविषयी एक गमतीशीर संदर्भ आहे. पडण नावाची जी टेकडी होती, जिथे आज आपला टाइम्स ऑफ इंडियाचं ऑफिस प्रेस आहे किंवा स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं जो कॉम्प्लेक्स आहे, ती टेकडी ज्याचं नाव होतं पडण, त्याचं मुळातलं नाव जे 1882 साली गॅझेटियरमध्ये लिहून ठेवलं त्याचं नाव आहे पदान. पदान म्हणजे एक उंच भाग जिथे गाई गुरं बांधली जातात. त्याच टेकडीच्या खाली आत्तापर्यंत गोशाळा होती, ती त्या पदांचीच परंपरा होती. आता तिथे गोदरेजनी कॉम्प्लेक्स बांधायला घेतलंय, म्हणजे तीही परंपरा आपण संपवलेली आहे. ठीक आहे, म्हणजे काय शहराची गरज आहे, आपल्याला विकास करायला पाहिजे, दॅट वी अंडरस्टँड. पण अर्थात हे लक्षात ठेवायला हवं की या पदांच्या टेकडीवरती एक शिलालेख आहे. त्या शिलालेखामध्ये काही बौद्ध आचार्यांची नावं आहेत आणि त्याचे उल्लेख बौद्ध साहित्यामध्ये पूर्णावदान नावाचा एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये येतात, ज्याच्यामध्ये संपूर्ण बुद्धाच्या
मुंबई भेटीच्या प्रवासाचं वर्णन आहे. अर्थात यातली सत्यासत्यता पडताळून पाहणं गरजेचं आहे. भगवान बुद्धांच्या काळामध्ये ते मुंबईत येणं शक्य नव्हतं हे आपल्याला माहिती आहे. परंतु बुद्धाचा धर्म काय, म्हणजे त्याची शिकवण ज्या पद्धतीने मुंबईमध्ये पोहोचली त्याचं संपूर्ण वर्णन, त्याचा मार्ग त्या कथेमध्ये दिलेला आहे. गमतीशीर आहे. मुंबईहून बडोद्याचा परिसर, तिथून पुढे मथुरेहून तुम्ही अजून वरती जाता. असं करत मथुरेवरनं त्या मार्गाला 2 फाटे फुटतात. एक फाटा जातो पूर्वेकडे गंगेच्या खोऱ्यामध्ये, आणि दुसरा फाटा यमुनेच्या काठाकाठांनी दिल्लीपर्यंत जाऊन पुढे पाकिस्तानाच्या, आजच्या उत्तर पाकिस्तानामध्ये गांधार प्रांत जो होता पूर्वी, तिथपर्यंत जातो आणि तिथून पुढे मध्य आशियात जातो. ही सगळी वर्णन आपल्याला माहिती आहेत. कान्हेरीच्या लेण्यांमध्ये आपल्याला 2 मदारीचे उंट पाहायला मिळतात. 2 मदारीचा उंट ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शिल्परचना आहे. The nearest place where we can find double camel is Ladakh. The nearest place. तुम्ही विचार करू शकता कान्हेरीचा पोहोच काय आहे. या बोरिवलीत राहणाऱ्या भिक्षूंचा काय दबदबा होता त्यावेळेला, जो आपण विसरून गेलो. आणि त्याचा जन्म, त्या भिक्षू संघाचा जन्म ज्या व्यापारी मार्गावरनं इथपर्यंत आला, त्या व्यापारी मार्गाला आपल्या परंपरेत नुसतंच आर्थिक सुबत्तेचा मार्ग म्हणून त्यांनी स्थान न देता त्याला एका तीर्थयात्रेचं स्वरूप दिलेलं आहे की भगवान बुद्ध या मार्गावरनं चालत आले, तुम्ही याची परिक्रमा करायला हवीत. हा व्यापारी मार्ग आहे. नुसतेच व्यापारी जाऊन काही होत नाही, त्यांच्याबरोबर नैतिकता जायला हवी, जी साधू, भिक्षू, सिद्ध हे घेऊन जातात. ही जाण आपल्याला तेव्हाही होती आणि ह्याचे पडसाद आपल्याला या बुद्धाच्या कथेमध्ये मिळतात. अर्थात याच्यावरती आपल्याला बरंच काय काय बोलता येईल, पण मी हा एक गमतीशीर नकाशा तुम्हाला दाखवतो की कान्हेरीच्या लेण्यांमध्ये जे रेफरन्सेस तुम्हाला पाहायला मिळतात ते कुठले कुठले आहेत. ॲक्च्युअल शिलालेखांमध्ये मिळणारे उल्लेख आहेत. त्याच्यामध्ये नाशिक आहे, वेरूळ आहे, अमरावती आहे, महाड आहे, कान्हेरी आहे. सिंध विषय म्हणून, म्हणजे आत्ताचा जो सिंध प्रांत आहे त्याचेही उल्लेख आहेत. गमतीशीर गोष्ट म्हणजे 11व्या शतकातल्या एका संस्कृत बुद्धिस्ट मॅन्युस्क्रिप्टमध्ये, हस्तलिखितामध्ये कान्हेरीच्या लेण्यांची चित्र काढलेली आहेत. तिथे खाली लिहिलंय कृष्णगिरी महाविहार. आणि हे हस्तलिखित कुठे असेल असं तुम्हाला वाटतं? हे हस्तलिखित आज लंडनमध्ये. त्याचा एक फोटो घेण्यासाठी मला काही पाऊंड्स देऊन ते विकत घ्यायला लागलं. माझ्याच परसदारातलं कान्हेरी, ज्याच्याविषयी माझ्याच बंधूंनी नेपाळमध्ये लिहिलेला हा ग्रंथ, जो मला आज लंडनमधनं त्याची एक फोटोकॉपी विकत घ्यायला लागते. आय थिंक म्हणून मुंबईची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. या मुंबईच्या गोष्टीचा टेक होम काय असायला हवा? सिंपल आहे. मला प्रश्न पडले पाहिजेत. माझ्या परसदारी एखादी गोष्ट मला दिसते, ती काय आहे, ती तिथे काय, ती तशीच काय आहे. जोपर्यंत मी हा प्रश्न विचारत नाही ना, तोपर्यंत मला मी का आहे या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. धन्यवाद. हॅलो. खूप खूप धन्यवाद सर. आम्हाला आपल्याच शहराची एक वेगळी ओळख आज तुमच्यामुळे झालेली आहे. खरं सांगायचं तर मुंबईबद्दल अनेक कवींनी लिहिलेलं आहे. पठ्ठे बापूरावांची मुंबईची लावणी आहे, मर्ढेकरांनी कवितेत दिलं, रुडयार्ड किपलिंग सारखा लेखकही इकडे होता. आणि पु ल देशपांडेंचं खरं म्हणजे एक वाक्य मला आठवतं की मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर मध्ये पु ल म्हणतात की मुंबईला इतिहास नाही,
खऱ्या मुंबईकराचं इतिहासाचं प्रेम हे फोर्टमधल्या इमारती पाहून हा काय साहेब होता यापर्यंत सीमित असतं. पण आमची पाळंमुळं ही काय साहेब होता इथपर्यंत नाही आहेत. आमची पाळंमुळं ही काय आमचे पूर्वज होते, काय त्यांनी लेण्या खोदलेल्या आहेत, काय मंडपेश्वर बनवल्या, काय घारापुरी बनवल्या, इथपर्यंत जातात. ह्याची जाणीव आज आम्हाला सरांमुळे झाली आहे. त्याच्याबद्दल सरांचे खरंच पुन्हा एकदा आभार आम्ही व्यक्त केले पाहिजेत. खूप जोरदार टाळ्यांनी आपण ते आभार व्यक्त करूया. आणि त्याचबरोबर सर अजून एकासाठी आभार व्यक्त करायला हवेत, कारण नुसतेच जर आम्ही गोष्ट ऐकली असती तर कदाचित कळलीच नसती. पण त्याच्यासोबत जे तुमच्या विद्यार्थ्यांनी, तुम्ही तुमच्या टीमने जे उत्कृष्ट फोटो आमच्या समोर सादर केले, जे नकाशे सादर केले, त्याच्यामुळे सोपारा आज नाला सोपारा म्हटलं की आम्हाला भरलेली लोकल आठवते, पण भरलेली जहाजं तिथे कुठे येऊन लागत होती हे आम्हाला या फोटोंमुळे कळलं. त्याच्याबद्दलही मी सरांचे संस्कार व्याख्यानमालेच्या वतीने आणि आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमच्या तुषार वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. त्याबरोबरच सुनीता वैद्य यांनी स्वहस्ते तयार केलेला आणखीन एक पुष्पगुच्छ देऊन आपण सरांचा सन्मान करूया. आपण सर्व प्रेक्षकांनी सरांची गोष्ट, सरांनी सांगितलेली गोष्ट मन लावून ऐकली, त्याच्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांचेही आभार व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्वांना आठवण करून देतो की उद्या देखील 7:30 वाजता आपल्याकडे वैभव जोशी हे येणार आहेत आणि आपल्या वतीने, सर्वांच्या वतीने त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. शलाका नागवेकर या संवाद साधणार आहेत. तरी आपण इतक्याच मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.